सोन्यापासून मानवच्या सामान्य कुक्कुटपालक बनवण्यासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पुन्हा सर्वांच्या रायझिंग स्टार परभणी करतो आता खूप स्वागत. जो कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला. तो सल्ला तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी यंदाच्या पावसाळ्यात ठरू शकतो 100% फायदेशीर. या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी यंदाच्या पावसाळ्यात आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांना व कोंबड्यांच्या पिल्लांना खाद्य म्हणून दुप्पट प्रमाणात द्यायला पाहिजे. इथं लसूण. जो कुक्कुटपालक बांधव हा सल्ला मान्य करेल त्या सर्वांचा हा सल्ला मान्य केल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात होणार आहे 100% फायदा. पण जो कुक्कुटपालक बांधव आहे तो मात्र सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की आपण सर्वांनी पावसाळ्यात कोंबड्यांना आणि कोंबड्यांच्या पिल्लांना खाद्य म्हणून दुप्पट प्रमाणात लसूण कशामुळे द्यायला पाहिजे. जर समजा आपण सर्वांनी पावसाळ्यात कोंबड्यांना आणि कोंबड्यांच्या पिल्लांना खाद्य म्हणून दुप्पट प्रमाणात लसूण दिला तर याचा कशा पद्धतीनं कोंबड्यांना आणि पिल्लांना पावसाळ्यात होऊ शकतो इथं फायदा. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त जो सामान्य कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यापर्यंत हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा. जर आपण सर्वांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपली विनंती आहे की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला इथं ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत. जो कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला. या सल्ल्याच्या अनुसार आपण सर्वांनी यंदाच्या पावसाळ्यात आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांना आणि कोंबड्यांच्या पिल्लांना खाद्य म्हणून दुप्पट प्रमाणात द्यायला पाहिजे लसूण. मग या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित झालाय की कोंबड्यांना आणि पिल्लांना पावसाळ्यात दुप्पट प्रमाणात खाद्य म्हणून लसूण कशामुळे द्यायचं आहे. जर कोंबड्यांना आणि पिल्लांना दुप्पट प्रमाणात खाद्य म्हणून लसूण आपण सर्वांनी जर पावसाळ्यात दिला तर मग याचा कोंबड्यांना आणि पिल्लांना पावसाळ्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो इथं फायदा. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालं सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक व सविस्तर उत्तरे आता प्राप्त करूया. जर आपल्या सर्वांना या महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर याच्यासाठी सर्वात प्रथम पावसाळ्यामध्ये कोंबड्यांना व पिल्लांना लसणाची गरज कशामुळे पडते हे आता या ठिकाणी समजून घेऊया. बघा मित्रांनो, आपल्यापाशी असणारी कोंबडी आणि कोंबडीची जी पिल्ले आहेत हे शीत रक्तपेशी असणारे पक्षी आहेत. आता शीत रक्तपेशी असणारे पक्षी म्हणजे काय, तर ज्यांच्यावरती बाहेरच्या वातावरणाचा खूप मोठा प्रतिकूल परिणाम होत असतो. म्हणजे काय की या ठिकाणी समजा पावसाळा, तर पावसाळ्यामध्ये धोधो पाऊस कोसळला. याच्यामुळं पावसाळ्यामध्ये जर वातावरणातील तापमान खूप मोठ्या प्रमाणात कमी झालं तर याच्यामुळे आपल्या कोंबड्यांच्या व पिल्लांच्या शरीरातील सुद्धा तापमान या ठिकाणी खूप जास्त कमी होते. अशा परिस्थितीमध्ये कोंबडी आणि पिल्ल आपल्या शरीरातील तापमान हे वाढवू शकत नाहीत. म्हणजे शीत रक्तपेशी असणारा पक्षी कुणाला म्हणायचं की जे स्वतःहून आपल्या शरीरातील तापमान कमी अथवा अधिक करू शकत नाहीत आणि बाहेरच्या वातावरणात बदल झाला की त्या बदलाशी जुळून घ्यायला ज्यांना अडचण होते त्यांना शीत रक्तपेशी असणारे पक्षी असं म्हणतात. सर्वात प्रथम हे समजून घ्या की बाहेरच्या वातावरणामध्ये जेव्हा पावसाळ्यात धोधो पाऊस कोसळतो आणि जेव्हा तापमान खूप कमी होते तर याचा कोंबड्यांवरती जो प्रतिकूल परिणाम होतो याच्यामुळं आपल्याला कशा पद्धतीनं नुकसान हे होऊ शकते. तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस बाहेरच्या वातावरणामध्ये आपण बघतो की तापमान हे खूप कमी झाले, पावसाळ्यामध्ये धोधो पाऊस कोसळला आणि त्याच्यामुळं तापमान कमी झालं तर याच्यामुळं काय होते की कोंबड्यांच्या आणि पिल्लांच्या शरीरातील सुद्धा तापमान कमी व्हायला लागते आणि त्याचबरोबर आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्या आणि पिल्ले तर त्यांच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण हे अतिरिक्त व्हायला लागते. आता याच्यामुळे कोंबड्यांना व पिल्लांना कोणत्या अरिष्टांचा सामना करावा लागतो, तर लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामुळे काय होत असते की आपली जी कोंबडी आणि पिल्लं आहेत त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवरती याचा परिणाम होतो. याच्यामुळं जे काय खाल्ले ते त्यांना पचत नाही आणि पचलं नाही म्हणून जे पोषक तत्व आहेत ते बाहेर निघून जातात.
जर पोषक तत्व खूप मोठ्या प्रमाणात बाहेर निघून गेली, तर याच्यामुळं आपली कोंबडी आणि कोंबडीची पिल्लं ही कमजोर आणि कमकुवत बनतात आणि याच्यामुळं आपल्या कोंबडींवरती आणि आपल्या कोंबड्यांच्या पिल्लांवरती जे बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन यांचा परिणाम हा वाढतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता याच्यामुळे कमी होते आणि याच्यामुळे आपल्या कोंबड्या आणि पिल्लांवरती आजार येतात आणि याच्यामुळे त्यांचा हकनाक जीव हा जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये कोंबड्यांवरती व पिल्लांवरती पावसाळ्यात सगळ्यात मोठं अरिष्ट कोणतं येते, तर या ठिकाणी त्यांच्या शरीरातून हे पोषक तत्व निघून जातात. दुसरी गोष्ट त्यांच्या शरीरामधील असणारं तापमान हे खूप मोठ्या प्रमाणात घटते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पाण्याचं प्रमाण वाढते. याच्यामुळे काय होते की स्वतःच्या शरीरातील तापमान वाढवण्यासाठी कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लं शर्थीचे प्रयत्न करतात. त्यासोबतच बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. या परिस्थितीमध्ये त्यांच्या शरीरातील असणारी जी काही शक्ती ती सगळी वापरल्या जाते. आता सगळी शक्ती वापरल्या गेल्यामुळं काय होतंय, एकतर पोषक तत्व निघून चालले. दुसरी गोष्ट आहे ती सर्व शक्ती या ठिकाणी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चालली. तर त्याच्यामुळं आपली कोंबडी आणि आपल्या कोंबड्यांची पिल्लं येतं, तर हे सहजासहजी आजारी पडतात आणि याच्यामुळं बघण्यात आले की पावसाळ्यामध्ये कोंबड्यांचा व पिल्लांचा मृत्यू दर हा याच्यामुळे वाढत असतो. तर अशा परिस्थितीमध्ये एकतर कोंबड्यांचा आणि पिल्लांचा मृत्यूदर ह्या वातावरणीय बदलामुळे वाढतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की कोंबडीच्या शरीरातील तापमान कमी झालं आणि अतिरिक्त पाण्याचं प्रमाण झालं, तर याच्यामुळं या ठिकाणी कोंबड्यांच्या अंडे उत्पादनावरती सुद्धा याचा प्रतिकूल परिणाम होतो. आवश्यक असणारी उष्णताच न मिळाल्यामुळं कोंबड्यांचं अंडे उत्पादन हे बऱ्यापैकी कमी होते आणि याच्यामुळं आपल्याला खूप मोठं नुकसानसुद्धा पावसाळ्यात या ठिकाणी होऊ शकतं. त्याचबरोबर कोंबडीच्या शरीरातील व पिल्लांच्या शरीरातील पोषक तत्व जी निघून जात असतात, तर त्याच्यामुळं काय होत असते, की कोंबडीचं वजन हे कमी होतंय. कोंबडीचं वजन कमी झालं, की कोंबडी कमजोर होते. पिल्लं कमजोर होतात, त्याच्यामुळं त्यांची शायनिंग निघून जात असते. ह्या सगळ्या अडचणी या ठिकाणी पावसाळ्यामध्ये घडत असणाऱ्या वातावरणीय बदलामुळे होत असतात. पण जर या अडचणीतून आपल्या कोंबड्यांची आणि पिल्लांची सुटका करायची असेल, तर याच्यासाठी आपल्या सर्वांना खाद्य म्हणून लसणाचा वापर पावसाळ्यामध्ये दुप्पट प्रमाणात करायचा आहे. मग अशा परिस्थितीमध्ये कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी पावसाळ्यात लसणाचा वापर जर दुप्पट केला, तर याच्यामुळे कोणकोणते फायदे होऊ शकतात? चला आपल्याला या ठिकाणी सांगतो आता समजावून. तर आपण सर्वांनी कोंबड्यांना व पिल्लांना खूप जास्त प्रमाणात लसूण हा खाद्य म्हणून दिला. म्हणजे आपल्या भाषेमध्ये जर पावसाळ्यामध्ये आपण सर्वांनी कोंबड्यांना आणि पिल्लांना लसूण हा दुप्पट प्रमाणात दिला, तर याच्यामुळं काय होतंय, जेव्हा कोंबड्या आणि पिल्लं हे लसूण खातात, जेव्हा लसूण खाल्ल्यानंतर त्यांच्या शरीरात प्रवेश करतो, तर त्याच्यानंतर त्यांच्या शरीरातील असणारं जे कमी झालेलं तापमान आहे, ते वाढण्यासाठी उपयुक्त मदत होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जे अतिरिक्त प्रमाणात पाण्याचं प्रमाण झाले, त्याला सुद्धा कमी करण्यासाठी हा लसूण कारणीभूत ठरतो. म्हणजे कुठेतरी पाण्याचं प्रमाण सुद्धा नियंत्रणात येण्यासाठी या ठिकाणी मदत होते. लसणाच्या वापरामुळे कोंबडी आणि पिल्लं यांनी जे काही खाद्य खाल्ले ते पचण्यासाठी मदत होते. ज्यामुळं पोषक तत्व जे की बाहेर जात आहेत शरीराच्या, ते त्या ठिकाणी बाहेर न जाता आतमध्ये रोखल्या जातात आणि याच्यामुळं कोंबड्यांचं वजन वाढायला मदत होते आणि कोंबड्यांच्या शरीरावरती शायनिंग येत असते. त्याचबरोबर हा जो लसूण आहे, याच्यामध्ये असणारी जी अतिरिक्त उष्णता आहे, तर त्याच्यामुळं जो असणारा जीवाणू आणि विषाणू कोंबड्यांच्या व पिल्लांच्या शरीरात आलाय, तर त्या असणाऱ्या विषाणूचा आणि जीवाणूंचा या ठिकाणी भस्म होतो. कारण उष्णतेमुळं त्या ठिकाणी तापमान वाढतो. अग्निदाह वाढल्यामुळं बॅक्टेरिया आणि व्हायरस त्याच ठिकाणी जो आहे तो नष्ट होत असतो. याच्यामुळं कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती आजार येण्याचं प्रमाण सुद्धा कमी होऊन जाते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की आपल्या कोंबड्यांचं आपल्याला अंडे उत्पादन वाढवायचं आहे. कोंबड्यांचं अंडे उत्पादन पावसाळ्यात कशामुळे कमी आहे? तर कोंबड्यांच्या शरीरामधील तापमान कमी झाले. तर अशा परिस्थितीमध्ये कोंबड्यांच्या शरीरातील तापमान वाढवण्यात जर आपण यशस्वी झालो, तर 100% कोंबड्यांचं अंडे उत्पादन आपण पावसाळ्यात वाढवू शकतो. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण लसणाचा वापर खाद्य म्हणून दुप्पट प्रमाणात पावसाळ्यात केला,
तर याच्यामुळे लसणात असणारी उपयुक्त जी उष्णता आहे ती आपल्यासाठी फार सपोर्टिव्ह ठरते. याच्यामुळं कोंबडीच्या व कोंबड्याच्या शरीरातील उष्णता एका मर्यादेपर्यंत चांगल्यापैकी वाढते आणि त्याच्यामुळं कोंबडीसोबत कोंबडा क्रॉस होतो आणि याच्यामुळं आपल्याला अंडे उत्पादनामध्ये 30 ते 40% वाढ दिसून येते. तर हे एवढे सारे फायदे आपण सर्वांनी जर कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी खाद्य व लसणाचा वापर दुप्पट प्रमाणात केला, तर तुम्हाला सांगतो या पावसाळ्यात तुम्हाला हे सारे फायदे होऊन जातील. आता मग या लसणाचा वापर आपण सर्वांनी कोंबड्यांसाठी व पिल्लांसाठी पावसाळ्यात किती प्रमाणात व कशा पद्धतीने करायला पाहिजे? तर लक्षात घ्या मित्रांनो, लसणाचा वापर कोंबड्यांसाठी करण्याचा विचार असेल, तर आपल्याला काय करायचे, कोंबड्यांसाठी लसणाचा वापर करत असताना एरवी जर आपण 7-8 ग्रॅम प्रति कोंबडी प्रति दिवस देत असू, तर आपल्या सर्वांना पावसाळ्यामध्ये लसणाचा जो वापर आहे, तो या ठिकाणी प्रति दिवस प्रति कोंबडी 15 ग्रॅम करायचा. जर आपण सर्वांनी पावसाळ्यामध्ये लसणाचा वापर 15 ग्रॅमपर्यंत केला, तर जी उपयुक्त असणारी उष्णता व जी असणारी त्या ठिकाणी गरमीची गरज आहे, ती भागते व आपल्याला हे वरील सगळे फायदे होतात. म्हणून आपण सर्वांनी कोंबड्यांसाठी खाद्य म्हणून लसणाचा वापर हा पावसाळ्यात 15 ग्राम प्रति कोंबडी प्रतिदिवस करायचा आहे. म्हणजे जर आपण उदाहरण बघितलं, की बाबा आपल्याकडे 100 कोंबड्या असतील, तर पावसाळ्यात 1.5 किलो लसूण खाद्य म्हणून त्या कोंबड्यांना घालायचा आहे. जर आपण सर्वांनी बघितले, की समजा आपल्याकडे पिल्ले आहेत समजा, तर पिल्लांसाठी हे जे प्रमाण आहे तर ते निम्मं करायचं म्हणजे एरवी 3-4 ग्राम देत असू, तर 100 पिल्लांमागं आपल्याला या ठिकाणी 750 ग्रॅम द्यायचं आहे. जर आपण सर्वांनी 750 ग्रामच्या आसपास लसूण हा पावसाळ्यात खाद्य म्हणून दिला, तर पिल्लांचं सुद्धा पोषण चांगलं होते. त्यांच्या शरीरामध्ये उष्णता उपयुक्त लेव्हलपर्यंत वाढते आणि याच्यामुळे त्यांचं आजारापासून संरक्षण होते. त्यांचं वजन वाढते आणि त्याचबरोबर त्यांची ग्रोथ चांगली होते आणि शरीरावरती शायनिंग येते. तर मग हा लसूण कशा पद्धतीने द्यायचं? कारण प्रमाण तर कळालं. तर हे प्रमाण होतं, की बा आपण जेव्हा खाद्यातून लसूण देऊ, तर कट करून छोटे-छोटे तुकडे करून द्यायचे. ज्यांना पाण्यातून द्यायचंय त्यांनी काय करायचं, 1 लिटर पाणी घ्यायचंय, त्यात 25 ग्राम लसूण कुटून टाकायचा, त्याचा अर्क काढायचा आणि मग त्या 1 लिटर पाण्याच्या माध्यमातून ही क्रिया पूर्ण करायची. पण तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगतो, की जो अनुभव आहे या ठिकाणी माझा, त्या अनुभवानुसार आपण सर्वांनी पाण्याच्या माध्यमातून पावसाळ्यात लसूण देण्याऐवजी जर खाद्याच्या माध्यमातून उपरोक्त पद्धतीने लसूण दिला, तर याचा फायदा या ठिकाणी 10 ते 20 पट अधिक आहे. म्हणून माझा सल्ला आहे, की बाबा पाण्याच्या माध्यमातून वापर करू नका. आपण सर्वांनी खाद्याच्या माध्यमातूनच या ठिकाणी वापर करा. याच्यामुळे वरील सगळे फायदे तुम्हास होतील. कोणते-कोणते फायदे होतील? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की आपल्या कोंबड्यांचं, पिल्लांचं या ठिकाणी असणारी जी ग्रोथ आहे ती चांगली होईल. आपल्या कोंबड्यांचं आणि पिल्लांचं जे वजन आहे ते वाढेल, कारण जे पोषक तत्व आहे ते बाहेरच जाणार नाहीत. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की आपल्या कोंबडीचं जे अंडे उत्पादन ते 30 ते 40% पर्यंत वाढेल आणि आपली कोंबडी असू देत, पिल्लं असू देत, आजाराविरुद्ध लढण्याची क्षमता वाढल्यामुळं त्या ठिकाणी ते आजाराला सहजासहजी बळी पडणार नाहीत. ज्याच्यामुळे जो मृत्यू दर आहे तो आपल्याला कमी राखण्यामध्ये या ठिकाणी यश प्राप्त होऊन जाईल. तर अशा पद्धतीने हे सगळे फायदे तुम्हास होऊ शकतात. याच्यामुळे पावसाळ्यात आपण सर्वांनी कोंबड्यांसाठी, पिल्लांसाठी एरवी जेवढा लसूण वापरतो त्यापेक्षा त्याचा वापर दुप्पट करायला हवा. तरी देखील तुम्हाला वाटते की लसणाचा वापर मी केला जास्त प्रमाणात, तर याच्यामुळे काही दुष्परिणाम पावसाळ्यात होऊ शकतो का? तर लक्षात घ्या, लसणाचा वापर पावसाळ्यामध्ये तुमच्याच्यानं कितीही जास्त होऊ दे, याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. याचं कसल्याही प्रकारचं नुकसान आपणास या ठिकाणी होत नाही. तर मित्रांनो, आपल्यासाठी प्रस्तुत केली होती ही विस्तृत व्हिडिओच्या माध्यमातून माहिती, की लसणाचा वापर पावसाळ्यामध्ये कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी दुप्पट प्रमाणात काय करायचं आहे, याच्यामुळे कोणकोणते फायदे हे आपल्याला होऊ शकतात. आता बरेचसे माझे कुक्कुटपालक बांधव आहेत, की जे म्हणतात, "सर, आपण खूप जबरदस्त माहिती देतात, पण ही जी माहिती आहे ती आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून योग्य वेळी प्राप्त होत नाही." तर मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला डायरेक्ट प्रशिक्षणाची काही सोय आहे का? तर तुमच्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे, की आपण प्रशिक्षणाची सोय केली आहे. जर आपल्या सर्वांना ऑनलाईन ट्रेनिंग पाहिजे असेल किंवा प्रशिक्षण पाहिजे असेल, तर तुम्ही थेट रायझिंग स्टार परभणीच्या असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामसह जोडले जाऊ शकतात. ही जी असणारी ऑनलाईन ट्रेनिंग आहे, तर ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते.
तर दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता ही जी ऑनलाईन ट्रेनिंग आयोजित केली जाते. तर याच्यामध्ये सुरुवातीला लेक्चर घेतले जाते. त्याच्यानंतर वेदर बुलेटिन, की बाबा पुढच्या आठवड्याभरामध्ये वातावरण कसं राहणार, याचा कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती कशा पद्धतीनं परिणाम होणार व हा जो प्रतिकूल परिणाम यापासून त्यांचा कसा बचाव करायचा किंवा ज्यामुळे मृत्यूदर कमी राहण्यास होईल मदत. आणि सरतेशेवटी जेवढे काही प्रश्न आठवड्याभरात निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांचा उलगडा उत्तराच्या रूपाने मी करत असतो प्रश्न उत्तर या सेगमेंटमध्ये. इतर दिवशी काही प्रश्न असतील तर तुमच्या प्रश्नांची उत्तर दुपारी 3 ते 8च्या दरम्यान आपले लखन सर देत असतात. त्यांना तुम्ही 84 21 82 62 62 या क्रमांकावरती कॉल करू शकता. आता ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं त्यांनी काय करायचं, सोपी प्रोसेस आहे. तुम्हाला पहिल्यांदा लखन सरांना कॉल करावा लागेल. नंबर आहे 84 21 82 62 62. जसा तुम्ही लखन सरांना कॉल केला तर लखन सर फोन उचलतील. त्यांनी फोन उचलला की त्या ठिकाणी त्यांना सांगा की बा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग असं म्हटल्यानंतर लखन सर काय म्हणतील, तुम्ही एक काम करा, WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर आपलं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. एवढी माहिती पाठवली की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर पाठवतील, जो 82 65 088 460 म्हणजे 8265004460 आहे. बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त होईल, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा या ठिकाणी होईल आपला परिपूर्ण. तर अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी जॉईन होऊन लाखोंचा निव्वळ नफा हा प्राप्त करू शकतात. आता मुख्य प्रश्न आहे की बुवा या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्ही सामील झालो तर आमचा फायदा कशा पद्धतीने होऊ शकतो. तर आपण जर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील झालो तर आपल्याला मुख्य 4 फायदे होतात. नंबर 1, आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा खाद्य खर्च 80% कमी होतो. नंबर 2, शेड कसा बांधायचा याबद्दल सखोल माहिती मिळते, त्यामुळे आपल्या पैशाची, जागेची, वेळेची आणि मेहनतीची बचत होते. नंबर 3, आपली कोंबडी आणि पिल्लं लवकर आजारी पडत नाहीत, कारण वेळोवेळी लसीकरण कधी व कसं करायचं हे आम्ही समजावून सांगतो. आणि समजा लसीकरण करून सुद्धा कोंबडी पिल्लं आजारी पडले तर कोणता इलाज करायचा हे सांगतो, त्यामुळे मृत्यूदर कमी राहतो. आणि चौथा आणि शेवटचा फायदा म्हणजे आपल्यापाशी असणारी कोंबडी, कोंबड्यांची पिल्लं, कोंबड्यांची अंडे व कोंबडे जे ते यांची विक्री कधी कुठे कशी करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन दिलं व केलं जाते. तर याच्यामुळे काय होते, विक्रीचे टेन्शन दूर होते. तर अशा पद्धतीने उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केले जाते, ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा या ठिकाणी होतो परिपूर्ण. म्हणून ज्यांना ज्यांना या ट्रेनिंगमध्ये सामील होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा त्यांनी संपर्क साधावा. लखन सरांशी. नंबर आहे 84 21 82 62 62. आता आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा WhatsApp ग्रुप तयार केला आहे. हा ग्रुप मोफत आहे. या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी WhatsApp नंबर 84 21 82 62 62 वर नाव, पत्ता, 6 अंकाचा पिनकोड, आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवत तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या WhatsApp ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ, ज्यात आपण बघितलं की कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये खाद्य म्हणून लसणाचा वापर पावसाळ्यामध्ये कशामुळे दुप्पट करायचा आहे, याचे कोणकोणते फायदे आपल्याला होऊ शकतात. तरी देखील काही प्रश्न असतील तर विचारत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील. तर व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कुक्कुटपालक बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला नक्की ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला व्यक्त करतो. खूप खूप आभार.